आहे मित्रांनो, आपण जर मलकापूर मार्गे इकडनं जर आलो मलकापूर मार्गे तर राईट साईडला वळण आहे. राईट साईडने आपण इकडे पार्लेश्वर धबधबा आणि धरण बघू शकता. राजापूर मार्गे आले तर लेफ्ट साईडला आणि मलकापूर मार्गे आले तर आपण तुझ्या बाजूनी 7 किलोमीटर अंतरावर आहे, इथं वळायचं आहे. चला लेट्स गो. पुढे आल्यानंतर कच्चा रस्ता लागतो, परंतु 2 व्हीलर आणि 4 व्हीलर थेट धबधब्यापर्यंत जाऊ शकते. नमस्कार मित्रांनो, मी विकास कांबळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आज आलो आम्ही पार्लेश्वर धबधबा. पाठीमागे बघू शकता पार्लेश्वर आणि मलकापूरपासून 7 किलोमीटर अंतरावर. मलकापूर म्हणजे शाहूवाडीपासून निघालं तर आपण राजापूर हायवेला मान गावापासून पुढे तुम्ही राईट टर्न घेऊन तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. आणि आज माझ्यासोबत संदीप भाऊ आहे, मित्र आहे माझा. संदीप पण पहिल्यांदा आला तो पण पहिल्यांदा आलं आहे. आपण बघूया पुढे. तर आपण फॉल बघणार आहोत आणि नंतर डॅम पण बघणार आहोत. चला लेट्स गो. नक्ष पण आहे, नक्ष बायकर. मित्रांनो, समोर बघतोय तो पार्लेश्वर धबधबा, आंबाघाट परिसर तसेच शाहूवाडीतील परिसर म्हणजे निसर्गाने केलेली एक उधळणच. पावसाळ्यातील निसर्गाचा आविष्कार बघण्यासाठी तर आपण नक्कीच या धबधब्याला भेट देऊ शकता. मित्रांनो, हा धबधबा साधारणतः 7 ते 8 किलोमीटर मलकापूरपासून आणि शाहूवाडीपासून आहे. या रस्त्याने जाताना आपल्याला पावनखिंड, विशाळगड तसेच राजापूर मार्गे अनुस्कुरा घाटातून गोवासुद्धा जाता येते. मित्रांनो, बघू शकता फॉलपासून येताना ही अवघड वाट आहे. इकडनं न येता आपण ह्या बाजूनी इकडच्या बाजूनी धरणाकडे येऊ शकता. आम्ही आलो नक्ष आणि संदीप भाऊ बरोबर आम्ही सोडून आलो. नक्ष पण आला का रे? ट्रेकर आहे का तू? चाल मग पुढे, चाल पुढे. बरं बघा, छोटा ट्रेकर, गुड बॉय.
डोंगर दऱ्यामध्ये असलेलं आणि सनसेट पण होऊ शकता. सुंदर लोकेशन, जंगल आहे. त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. पालेश्वर धरणाचा नजारा केवळ अप्रतिम. पर्यटकांची पावले आपोआपच या धरणाकडे वळतात. येथील सनसेट बघण्यासारखा असतो, त्यामुळे पर्यटक येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करतात. पक्ष्यांचा किलबिलाट, गव्यांचे दर्शन, परिसरातील शेती, गावगाड्यातील ग्रामसंस्कृती, जंगलामधील रानमेवा यामुळे येथील धरणाचे सौंदर्य अजूनच खुलते. इथला एकांत तर मनाला सुखद आनंद देऊन जातो. आपण आलो ते डॅमवरती आणि डॅमवरती आल्यानंतर हा पालेश्वर डॅमचा दरवाजा आहे. जर धरण ओव्हरफ्लो झालं तर या दरवाजा मार्फत या ठिकाणी पाणी सोडलं जातं. तसंच त्या बाजूला सुद्धा पाट आहे, कालवा आहे, त्या बाजूला सुद्धा पाणी सोडलं जातं. तर असे असे सुंदर लोकेशन आहे मित्रांनो, बघू शकता. सांग पसरलेला पाणी तिकडे कोपऱ्यामध्ये पण आहे. मित्रांनो, आपण बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत आपण धबधबा बघितला आणि हा डॅम दिसतोय. डॅमच्या ठिकाणी आम्ही पोहोचलोय आणि हा शेवटचा पॉईंट आहे. अतिशय छान धबधबा वाटला. जवळ आहे, मलकापूर पासून 7 किलोमीटर अंतरावर. मानगावापासून राईट टर्न मारायचं आणि या ठिकाणी यायचं आहे. अतिशय सुंदर लोकेशन, फोटोशूटसाठी अतिशय उत्कृष्ट असे डोंगर दऱ्या बघू शकता. पाठीमागे सुद्धा तुम्हाला दिसत आणि धरण खोल असू शकतं. नाशिकपासून जवळजवळ साधारण 450 किलोमीटर अंतरावर हे येणारे ठिकाण अतिशय सुंदर आहे. कोल्हापूरपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. तर आपण जर समजा गोव्यात जात असेल राजापूर मार्गे अनुस्पुरा घाटातून, तर रस्त्यातच हा अतिशय छान असा पॉईंट, जास्त माहीत नाही, हिडन पॉईंट आहे. तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता डॅमला आणि पालेश्वरच्या धबधब्याला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.